पुणे जिल्ह्यातील एक आदर्श शिवाजीनगर मतदारसंघ, याच मतदारसंघाचा राजकीय आढावा आपण राजकीय कथा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत। देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि पहिलीच निवडणूक 1951 साली झाली। त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार रामचंद्र बळवंत घोरपडे यांना 17,875 इतकी मतं मिळाली आणि ते आमदार झाले। 1957 साली अखिल भारतीय हिंदू महासभेचे जयंत श्रीधर टिळक यांना 32,575 इतकी मतं मिळाली आणि ते आमदार झाले। 1962 साली आधुनिक महाराष्ट्राची स्थापना झाली आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार सदाशिव गोविंद बर्वे यांना 30,306 इतकी मतं मिळाली ते आमदार झाले। 1967 साली शेतकरी कामगार पक्षाचे बीडी किल्लेदार यांना 23,509 इतकी मतं मिळाली आणि शेतकरी कामगार पक्षाचा आवाज विधानसभेत केला। 1972 साली काँग्रेस पक्षाचे रवींद्र मोरे यांना 34,862 इतकी मतं मिळाली आणि ते विधानसभेत केले। 1978 साली महाराष्ट्रामध्ये जनता दलाचं वादळ आलं आणि याच जनता दलाचे शांती नारायण नाईक यांना 48,696 इतकी मतं मिळाली। 1980 साली भारतीय जनता पक्षाचे अण्णा जोशी यांना 26,273 इतकी मतं मिळाली आणि ते आमदार झाले। 1985 साली पुन्हा एकदा अण्णा जोशी यांना 48,969 इतकी मतं मिळाली आणि आमदार झाले। 1990 साली शिवसेनेचं वादळ हे महाराष्ट्रामध्ये फोफावू लागलं आणि शशिकांत शंकर सुतार यांना 77,297 इतकी मतं मिळाली आणि ते विधानसभेत गेले। 1995 साली शिवसेनेचे शशिकांत सुतार यांना 1,02,409 इतकी मतं मिळाली आणि ते आमदार झाले। 1999, 2004, 2009 या तिन्ही निवडणुकीमध्ये 1999 ला शिवसेनेचे विनायक निमन यांना 67,979 इतकी मतं मिळाली आणि ते विधानसभेत गेले। 2004 ला शिवसेनेमधून विनायक निमन यांना 1,14,682 इतकी मतं मिळाली। 2009 साली काँग्रेस पक्षाचे विनायक निमन यांना 50,854 इतकी मतं मिळाली आणि ते आमदार झाले। 2014 साली मोदी लाटेमध्ये भारतीय जनता पक्षाचे विजय काळे यांना 56,406 इतकी मतं मिळाली, ते आमदार झाले। 2019 साली सिद्धार्थ अनिल शिरोळे यांना 58,580 इतकी मतं मिळाली। 2024 साली भारतीय जनता पक्षाचे सिद्धार्थ अनिल शिरोळे यांना 84,356 इतकी मतं मिळाली आणि आमदार झाले। हा होता शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचा 1951 ते 2024 या वर्षातील राजकीय आढावा। या पुढील विधानसभेचा राजकीय आढावा पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।